राज्यात बालविवाह आणि अल्पवयीन मुलींमध्ये गर्भधारणेचा प्रकार आढळतोय। विधानसभेत तारांकित प्रश्नांमधून धक्कादायक वास्तव समोर आलंय। आमदार सईद डहाके यांनी सभागृहात हा सवाल उपस्थित केलाय। दक्षिण अमेरिकेतील बोल्व्हिया देशात मोठी दुर्घटना झाली आहे। या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू आहे तर 30 जण जखमी आहेत। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर संभाजी महाराज चौक इथपर्यंत हा मोर्चा निघणार आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती महिला आणि पुरुष देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर इचलकरंजीमध्ये या ठिकाणी बलिदान मास सुरू आहे आणि एका विशिष्ट समाजाच्या महिलेकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना उद्देशून अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे आणि याच्याच निषेधार्थ आपण पाहतोय हा मोर्चा आहे तो निघालेला आहे। दादा, आज मोर्चा निघतोय, काय सांगाल? मोर्चा हा फार ताकदीनं हिंदू समाजाचा आमचा निघतोय, आमच्या बांधवांचा निघतोय। अतिशय घाणेरडी घटना कबनूर गावामध्ये झाली। एक जिहादी महिलेने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची एकदम चुकीच्या शब्दात घाणेरड्या शब्दामध्ये त्यांची विटंबना केली। हे आम्ही खपवून घेणार नाही। हा मोर्चा इथल्या असणाऱ्या पोलीस प्रशासकाच्या विरोधात आहे, ज्यांनी आमच्या हिंदू बांधवांच्या मुलांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांना अटक केली, त्यांना सोडावं, त्यांचे गुन्हे मागं घ्यावं आणि शासन दरबारी आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीच्या महापुरुषांच्यावरती जी विटंबना होती त्या विटंबनावरती आधुनिक सक्तीचे कायदे करावेत, ह्याच्यासाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढतोय। गांधी पुतळ्याचे हा मोर्चा पोहोचेल आणि त्याचं सभेत देखील रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, इचलकरंजी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।